नमस्कार मित्रांनो, आदिवासी विभाग तुम्ही चौकीदार पदाची जर तयारी करत असाल तर मी तुमच्यासाठी इंग्रजी व्याकरणाचे खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलेलो आहोत। PYQ क्वेश्चन असतील, पॅटर्ननुसार तुम्हाला हेच प्रश्न वारंवार विचारतात, रिपीटेड होतात। जर तुम्ही आदिवासी विभागाच्या चौकीदार पदाची तयारी करत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। डिटेलमध्ये आपण इथं संपूर्ण व्हिडिओ बघणार आहोत आणि इंग्रजी व्याकरण तुम्हाला सोप्या पद्धतीने करून देणार, जेणेकरून तुम्हाला इंग्रजीची जी भीती आहे ती कायमची निघून जाणार आहे। चला तर मग तत्पूर्वी तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून घ्या। पटापट आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, कशा पद्धतीने सोडवणार बघा। आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस। आता याच्यामध्ये आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे असं ओळखायचं आहे। कशा पद्धतीने ओळखणार बघा, 1 ते 2 सेकंदात कशा पद्धतीने सोडवायचं आहे बघा। जर तुम्हाला इंग्रजीचा अर्थही काढता येत नसेल तरी सोडवता येते, बघा कशा पद्धतीने सोडवणार। पहिलं वाक्य दिलेलं आहे, द बास्केट ऑफ ऍपल्स अँड पियर्स वेअर हँगिंग फ्रॉम अ हुक। बघा पहिलं वाक्य दिलेलं आहे। मग इथं बघा ऑफच्या दोन्हीकडे नाव राहते, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्यापूर्वी आपण पाहिलेले आहेत व्हिडिओमध्ये। ऑफच्या दोन्हीकडे नाव राहते आणि नाव असल्यामुळं बघा इथं हे द बास्केट आहे, हे बास्केट नाव एकवचनी असल्यामुळं इथं येणारी क्रियापद जी आहे आपल्याला एकवचनी पाहिजे भूतकाळामध्ये। मग मी या वाक्याचा अर्थ नाही काढला तरीही आपण या ट्रिकला सोडू शकतो, या ट्रिकनुसार सोडू शकतो। बघा इथं आपण द बास्केटचं नाव पाहिलं, हे एकवचनी असल्यामुळे इथे येणारी क्रियापद आपल्याला वॉच पाहिजे होती, हे चुकलेली आहे। इथं आपल्याला वॉच पाहिजे, बस एवढंही लक्षात असलं तरी आपण समजू शकतो। म्हणजे पहिलं वाक्य जे आहे चुकीचं वाक्य आहे। दुसरं वाक्य बघा, धिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेस दॅट हॅज बीन स्टॅग्ड ॲट स्टॅनफोर्ड धिस सीझन। आता बघा या वाक्यामध्ये वन ऑफ द, आता बघा वन ऑफ द बेस्ट याची गोष्ट करायला लागलो, याच्यानंतर जे नाव राहते प्लेस आणि इथं डॅटचा क्लॉज दिलेला आहे। डॅटचा क्लॉज असल्यामुळं बघा आपल्याला इथं हॅज नाही पाहिजे तर इथं अनेकवचनी नाव पाहिजे। याच्यानुसार डॅटच्या क्लॉज मध्ये आपल्याला इथं अनेकवचनीच पाहिजे, हॅजच्या जागेवर आपल्याला काय पाहिजे तर इथं हॅव पाहिजेत असते। म्हणजे हेही वाक्य चुकलेलं आहे, दोन्ही वाक्य इथं चुकलेले आहे। म्हणजे याच्यामध्ये उत्तर कोणतं येईल, ओनली ए अँड बी। ओके, अशा पद्धतीनं ऑप्शन क्रमांक दुसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। समोरचा प्रश्न आता आपण बघूया। प्रश्न क्रमांक दुसरा आता बघा तुमच्या स्क्रीनवर आहे, कशा पद्धतीनं आपण सोडवणार आहोत। फिल इन द ब्लँक। बघा 12 इंचेस रिकामी जागा अ फूट। आता इथं आपल्याला कोणती वर्ब वापरायची आहे बघा। इथं 12 इंचेस दिलेला आहे, रिकामी जागा इथं मेकिंग, मेड, मेक्स, मेक काय यायला पाहिजे तर लक्षात घ्या इथं ज्यावेळेस बी जसं की 2 और 2 मेक्स 4 होते आहे की नाही, मेक्स 4 म्हणजे इथं हे काय आहे तर हे त्याला आपण काय म्हणत असतो, सुविचार असेल, त्याच्यानंतर म्हण असेल किंवा मग एखादा परिमाण असेल तर त्यावेळेस आपण काय वापरत असतो तर इथं वर्बला यस किंवा ईएस वापरत असतो। म्हणजेच वर्बचा 5वा फॉर्म वापरणार, मेक्स येणार। इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तिसरा। एकदम सोप्या भाषेत आपण शिकायला लागलो। चला समोरचा प्रश्न, आता तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे, चूज द करेक्ट सेंटेन्सेस। इथं आपल्याला करेक्ट सेंटेन्सेस ओळखायला सांगितलं। जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका आणि कोणत्याही प्रकारची इंग्रजीची भीती असेल, गणिताची भीती असेल तेही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। कोणता विषय तुम्हाला अवघड जात असेल तेही टाका। ओके, चला बघा काय करायचं आहे। प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, त्याच्यामध्ये ब्रेड अँड मिल्क इज हिज ओनली फूड। आता बघा इथं म्हटलेलं आहे ब्रेड अँड मिल्क, इथं 2 घटक आहे परंतु दोन्ही घटक आपण एका युनिटमध्ये घेतो, ही नाश्त्याचा प्रकार झाला। आता ब्रेडचा हिस्सा वेगळा राहते, मिल्कचा हिस्सा वेगळा आहे। म्हणजेच बघा दोघाला आपण नाश्त्याच्या स्वरूपात एका युनिटमध्ये घ्यायला लागलो, तर इथं आपल्याला इज पाहिजे एकवचनी, बरोबर आहे हे वाक्य। त्याच्यानंतर बघा द हॉर्स अँड कॅरेज। आता बघा इथं द हॉर्स अँड कॅरेज, आता दोन्ही घटक वेगवेगळे आहे परंतु इथं डिटरमायनर बघा, इथं द दिलेला आहे, इथं द नाही दिलं। इथं जर याच्या नावापूर्वी द दिलं असतं तर ते दोन्ही वेगवेगळे झाले असते। म्हणजे बघा दोन्हीकडे वेगवेगळे झाले असतं, इथं कोणता डिटरमायनर नाही झाला तर यालाही आपण एकाच युनिटमध्ये घेतलं, याचा अर्थ इथं आपल्याला इज पाहिजे, हेही वाक्य बरोबर आहे। त्याच्यानंतर एव्हरी बॉय अँड गर्ल। अरे या एव्हरी बॉय अँड गर्ल कधी एव्हरीने वाक्याची सुरुवात होत असेल तर इथं आपल्याला येणारी क्रियापद कशी असली पाहिजे तर एकवचनीच पाहिजे, इथं एकवचनीच आहे। इथं तीनही वाक्य जे आहेत ते बरोबर वाक्य आहे। म्हणजेच बघा ए, बी अँड सी हे तीनही वाक्य बरोबर। ऑप्शन क्रमांक तिसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो। समोरचा प्रश्न तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे। सोपा प्रश्न, एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहणार। चूज द करेक्ट फॉर्म ऑफ अ वर्ब
फ्रॉम द फॉलोविंग टू फिल इन द ब्लँक. चला, इथं आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं म्हणजे रिकामी जागा भरायची आहे. कशा पद्धतीने भरणार? शी अँड आय, रिकामी जागा वेल. आता बघा इथं जनरल गोष्ट आहे, शी अँड आय. बघा इथं दोन घटक आहे, अँडने आपण दोन घटक जोडले, आय वेगळा घटक झाला, शी वेगळी घटक झाली, दोन घटक आहे आणि आपण अँडने जोडा लागलो. ज्यावेळेस बी दोन घटक आपण अँडने जोडतो वेगवेगळे, ओके, पदार्थाच्या स्वरूपात नाही म्हटलं मी, वेगवेगळे घटक आहे, याला आपण काउंट करू शकतो, काउंटेबल नाउन असेल तर इथं येणारे क्रियापद आपल्याला आर पाहिजे, काउंट करू शकतो. ती आणि मी असे दोन वेगवेगळे घटक आहेत, त्याला आपण काउंट करू शकतो, म्हणून इथं आपण आर घेतलेला आहे. ओके, चला समोरचा प्रश्न बघा. आता 5व्या क्रमांक, मार्क आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. इथं आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचे आहे. बघा काय म्हटलेलं आहे, बार्ली, व्हीट अँड राईस आर सिरियल्स. बघा हे धान्य आहेत, असं कडधान्य आहे अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. बघा एक लक्षात घ्या, इथं बार्ली, व्हीट अँड राईस हे तिन्ही घटक वेगवेगळे आहे. येणारी क्रियापद कशी असली पाहिजे? आर असली पाहिजे. हे बरोबर आहे, आर आहे आपण इथं घेतलेलं, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य जर तुम्ही वाचलं इथं, देअर आर एग्स अँड बकॉर्न फॉर अ ब्रेकफास्ट. बघा इथं देअर आर एग्स अँड बकॉर्न म्हणजे हे जे बेकन आपण त्याला, सॉरी बकॉर्न म्हणतो, बेकन आपण त्याला म्हणत असतो. बेकन म्हणजे काय तर डुकराची जी चरबी राहते फ्राय केलेली, त्याला बेकन आपण म्हणत असतो. मग बघा इथं येणारी क्रियापद कशी असली पाहिजे? हे नाश्त्याच्या स्वरूपात घ्यायला लागलो, दोघाला एका युनिटमध्ये घ्यायला लागलो, इथं आर नाही पाहिजे, इथं आपल्याला इज पाहिजे. हे चुकलेलं वाक्य आहे. ओके, त्याच्यानंतर जर आपण तिसरं वाक्य वाचतो म्हटलं, 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. अशा पद्धतीचं वाक्य आहे. आता लक्षात घ्या इथं 2 pounds, आता हे जे आहे परिमाण झालं, परिमाण झाल्यामुळे इथं येणारी क्रियापद आपल्याला अनेक वचनी नाही पाहिजे, एक वचनी पाहिजे. हे अनेक वचनी झाली, इथं यस लावावं लागते, म्हणजे हे चुकलेलं आहे. ओके, हे दोन वाक्य आपले चुकलेले झालेले आहे. त्याच्यानंतर बघा, द रेडिओ विच यू गिव्ह माय चिल्ड्रन वर्क्स परफेक्टली. आता बघा आपण द रेडिओ वापरलेला आहे, त्याच्यानंतर विच यू गिव्ह, आता यू सोबत आपण इथे गिव्ह वापरत असतो, बरोबर आहे वाक्य, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चुकीचं नाही. दोन वाक्य बरोबर आहे, दोन चुकीचे आहे. म्हणजे बी आणि सी आपल्याला इनकरेक्ट वाक्य ओळखायला सांगितलेले, बी आणि सी चुकीचे आहे. ऑप्शन क्रमांक दुसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी ॲम्बिशन अकॅडमीच्या बॅचेस जर तुम्हाला करायचे असतील, जर ऑफलाईन बॅचेस करायचे असतील, ऑनलाईन बॅचेस करायचे असतील, दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहे. मी तुम्हाला ऑफलाईन बॅचेस बद्दल सांगतो. ॲम्बिशन करिअर अकॅडमी पुसद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुसद, यवतमाळ जिल्हा. बघा पोलीस, वनरक्षक, दारूबंदी, इतर सरळ सेवा पदाकरिता जर तुम्हाला तयारी करायची असेल, लेखी प्लस फिजिकलची आपली बॅच फक्त 4,999 रुपयाला आहे. फक्त 10 विद्यार्थ्यांसाठी आपण ही ऑफर दिलेली आहे. मग तुम्ही त्या 10 विद्यार्थ्यांमध्ये सामील होऊ शकता. लवकरात लवकर तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता. 1 वर्ष याची व्हॅलिडिटी असेल. बघा मी पहिलेच सांगायला लागलो, प्रथम 10 विद्यार्थ्यांनाच आम्ही ही ऑफर द्यायला लागलो, नंतर फी वाढणार आहे. मग त्वरित आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवर संपर्क साधायचा आहे. जर तुमच्या ओळखीत कोणी असतील तर त्यांनाही हे कळवा. तुमची संपूर्ण तयारीची जिम्मेदारी आमची असेल. ओके, समोरचा प्रश्न बघा 6व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. बघा शीला अँड, इथं शीलाचं स्पेलिंग चुकलं, शीला ॲज वेल ॲज लीला, रिकामी जागा ऑप्शन. आता ॲज वेल ॲजने वाक्य आपण जोडा लागलो तर हे कंजंक्शन आहे आणि दोन्हीकडे ही नावं असल्यामुळं आपण बघा ॲज वेल ॲजच्या पहिल्या नावानुसार इथं क्रियापद वापरावे लागते. पहिलं नाव एकवचनी आहे तर इथं आपल्याला एकवचनीच क्रियापद पाहिजेत. बघा ॲज वेल ॲज वॉज अब्सेंट पाहिजेत आपल्याला, आर नाही येणार, हॅज नाही येणार, हॅज नाही येणार, इथं आपल्याला वॉज अब्सेंट येणार. म्हणजे दुसरं आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण हे प्रश्न पाहत आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. इंग्रजीची संपूर्ण तयारी एकदम बेसिक पासून आपण करून घेत आहोत. मेनी अ स्टुडंट आर फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ अनएम्प्लॉयमेंट, याच्यामध्ये नो एरर. असे 4 पार्ट दिले. समजा हे ए पार्ट, हा बी पार्ट, त्याच्यानंतर ऑफ एम्प्लॉयमेंट हा सी पार्ट आणि डी पार्ट म्हणजे काय, नो एरर. ओके, हा डी पार्ट म्हणजे नो एरर. समजा आता याच्यामध्ये एरर कोणत्या पार्ट मध्ये आहे तर बघा मेनी अ स्टुडंट. आता मेनी अने वाक्याची सुरुवात झाली असेल तर येणारी क्रियापद आपल्याला काय पाहिजे, एक वचनी पाहिजे. परंतु इथं काय दिलेलं आहे, आर दिलेला आहे. तर बघा हे आर चुकीचं असेल विद्यार्थी मित्रांनो. मग इथं येईल आपला दुसऱ्या पार्टमध्ये गलती आहे, बी पार्टमध्ये गलती आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो सहज. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, 8व्या क्रमांकाचा प्रश्न. आता 8व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये सहज सोप्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. चूज द करेक्ट
फ्रॉम ऑफ द वर्क. आता इथं आतापर्यंत मी तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सहज देऊ शकता. वन ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली बघा. ऑफच्या नंतर अलीकड पलीकड दोन्हीकड नाव राहते, या नावानुसार आपल्याला इथं वर्ब वापरावी लागते. सिंपल गोष्ट आहे. वनची गोष्ट करायला लागलो, एकाची गोष्ट करायला लागलो, इथं वन्स यायला पाहिजे, आपल्या नोज यायला पाहिजे. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सहज सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. समोर जाऊया. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. द ज्युरी बिअर डिवायडेड. आता बघा, द ज्युरी आहे म्हणजे एक जजांचा बेंच आहे, जज लोक राहतात. त्यांनी जर त्यांच्या डिसिजन मध्ये जर विभाग असेल म्हणजे भाग पडलेले असतील, डिवायडेशन असेल, तर त्यावेळेस आपल्याला इथं क्रियापद एक अनेकवचनी पाहिजे. तर हे वाक्य बरोबर आहे. ओके, परंतु इथं डिवाइड झाल्यामुळे येणारी जे हे आहे काय म्हणतो आपण त्याला, प्रोनाउन. जर इथं हे डिवाइड झाले तर प्रोनाउन सुद्धा आपल्याला अनेकवचनी पाहिजेत. ओके, बघा इथं अनेकवचनी पाहिजे तर मग देअर पाहिजे. इथं THEIR देअर डिसिजन पाहिजेत होतं. इट्सच्या जागेवर आपल्याला काय पाहिजे, देअर. पहिलं वाक्य चुकीचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, द सेक्रेटरी अँड ट्रेझरर. आता बघा, इथं मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्यांदा द इथं दिलेला आहे, इथं डिटरमायनर नाही दिलं. दोन्ही एका युनिटमध्येच पाहिजे. येणारी क्रियापद एकवचनी पाहिजे, बरोबर आहे हे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर एव्हरी शोल्डर अँड एव्हरी सेलर. बघा वेअर. आता एव्हरीची गोष्ट करायला लागलो, म्हणजे इथे येणारी क्रियापद आपल्याला वॉच पाहिजे, एकवचनीच पाहिजे. समजलं. त्याच्यानंतर आयदर द मॅनेजर ऑर हिज असिस्टंट्स फेल्ड इन हिज ड्युटी. आता बघा इथं आयदर ऑर नायदर नॉरने वाक्य आपण जोडायचं असाल म्हणजे हे एक कर्ता झाला, हा दुसरा कर्ता झाला. ओके, तर येणारी क्रियापद याच्यानुसारच पाहिजे. असिस्टंट्स अनेकवचनी आहे, इथं अनेकवचनी असल्यामुळं बघा इथं काय पाहिजे आपल्याला, येणारी क्रियापद सुद्धा कशी असली पाहिजे, अनेकवचनीच असली पाहिजे. मग बघा याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, तर हे वाक्य चुकलेलं आहे कारण इथं अनेकवचनी असल्यामुळे येणारा, तुम्हाला काय म्हटलं मी, येणारा जो बी कर्ता राहते, समजा त्याला काय म्हणतो आपण, प्रोनाउन म्हणतो, तर हे बी आपल्याला अनेकवचनीच पाहिजे. इथं काय पाहिजे, देअरच पाहिजे. देअर नाही आहे इथं, म्हणजे हे वाक्य चुकलेलं आहे. इथं वाक्य कोणतं बरोबर होतं आपलं, हे होतं ऑप्शन क्रमांक दुसरा आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके, अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला पाहा लागलो. समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न आता पाहूया. 10व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे बघा. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस. आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस ओळखायचे, तशा पद्धतीने सोडवणार आहोत. बघा एव्हरी मॅन अँड वुमन इज वेलकम. आता एव्हरीची गोष्ट करायला लागलो, इथं आपण दोन घटक एकाच युनिटमध्ये पकडायला लागलो. तर येणारी क्रियापद कशी असली पाहिजे, येणारी क्रियापद एकवचनीच असली पाहिजे. मग बरोबर आहे हे वाक्य, याच्यामध्ये कोणत्या प्रकारची चुकी नाही. मग नायदर ऑफ द, बघा ऑफच्या इकडे नाव राहते, याच्यानुसार आपल्याला इथं नायदर ऑफ द ने वाक्याची सुरुवात झाली, इथं येणारं जे नाव राहते अनेकवचनी पाहिजे, येणारी क्रियापद आपल्याला एकवचनी पाहिजे. हे वाक्य चुकलेलं आहे. हे वाक्य चुकलेलं आहे, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चुकलेलं आहे. म्हणजेच बघा इथं काय येईल, ओनली ए इज करेक्ट, म्हणजे पहिलं करेक्ट आहे, दुसरं अनकरेक्ट आहे. ओके, समजलं. इथं आपल्याला वॉच पाहिजेत होतं, समजलं, इथं वॉच पाहिजेत होतं. येणारी क्रियापद आपल्याला भले इथं नाव अनेकवचनी असलं तर आपल्याला इथून याच्यानुसार आपल्याला इकडे क्रियापद वापरावी लागते. समजलं असेल, आय होप समजलं असेल. लाईक करून टाका. समोरचा प्रश्न बघा. 11व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट फ्रॉम ऑफ द वर्ब. बघा द शिप अलॉंग विथ हे कंजंक्शन आहे, इट्स क्रू. आता अलॉंग विथ हे जे कंजंक्शन आहे, विथ, अलॉंग विथ, टुगेदर विथ, इन्क्लुडिंग, एक्सक्लुडिंग, अशा पद्धतीचे जे कंजंक्शन राहतात त्याच्या पहिल्या कर्त्यानुसार आपल्याला इथं क्रियापद वापरावी लागते. मग पहिला कर्ता काय, द शिप, एकवचनी आहे. मग इथं काय पाहिजे आपल्याला, इथं पाहिजे आपल्याला वॉच. सहज आपण या प्रश्नाला सहज उडवू शकतो, असंच एका सेकंदात उडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा. 12व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, पुट द करेक्ट वर्ब इन द ब्लँक. बघा इथं आपल्याला इथं वर्ब वापरायचे, कोणती वापरणार, द राईज अँड फॉल. आता इथं बघा राईज अँड फॉल म्हणजे चढ उतार, एकाच युनिटमध्ये आपण घेतलं. येणारी क्रियापद एकवचनी असली पाहिजे. इथं कोणती आहे, एकवचनी ही आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवला. आर अनेकवचनी आहे, हॅव अनेकवचनी आहे. सहज आपण या प्रश्नाचे उत्तर सोडवू शकतो. काही अवघड नाही आहे इंग्रजी. फक्त तुम्ही कन्सिस्टंट आपल्या चॅनलवर टिकून राहा, तर तुमची तयारी संपूर्णपणे होऊन जाईल. बघा 13वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस आर करेक्ट. बघा इथं म्हटलेलं आहे काय, तर आयदर द वर्कर्स ऑर, आयदर ऑरने मी वाक्य जोडलेलं आहे. आयदर ऑरने बघा
तर इथं पहिला कर्ता राहते, इथं दुसरा कर्ता राहते. ओके, मग आयदर ऑरने वाक्य सोडलं तर या दुसऱ्या कर्त्यानुसार इतर क्रियापद पाहिजे. मग द डायरेक्टर एकवचनी आहे, एकवचनी आहे तर एकवचनी क्रियापद हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नो पर्सन ऑफ दॅट नेम लिव्हज हिअर. आता बघा नो लिव्हज हिअर पाहिजे, इथं अनेक वचनी पाहिजे नाही पाहिजे, एकच वचनी पाहिजे. बघा लिव्ह हिअर नाही पाहिजे, लिव्हज हिअर पाहिजे. ओके, चला त्याच्यानंतर बघा आयदर द डायरेक्टर ऑर द वर्कर्स. आता बघा इथं आयदर ऑरने हेच वाक्य इथं जोडलेलं आहे. बघा आयदर ऑरने हे वाक्य इथं जोडलेलं आहे. इथं हे पहिला करता, हे इथं दुसरा करता, दुसऱ्या कर्त्यानुसार आपल्याला इथं क्रियापद पाहिजे. बरोबर आहे, अनेक वचनी आहे म्हणून अनेक वचनी क्रियापद आपण वापरली. बघा आय हॅव ऑर्डर द कमेंट बट नन हॅव, नन हॅव नाही पाहिजे, नन हॅज पाहिजे. ओके, नन हॅज. इथं हे एकवचनी पाहिजे, हे चुकलेलं आहे. म्हणजे बघा कोणते कोणते वाक्य चुकलेले आहे याच्यामध्ये, तर इथं आपल्याला बी अँड डी पाहायला भेटायला लागलं. बी अँड डी हे चुकलेलं आहे. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा, बी अँड डी चुकलेला आहे. ओके, क्लिअर आहे. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. समजलं? अशा पद्धतीने आपण 13 प्रश्न पाहिलेल्या विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.